प्रकरणावरून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी एक खळबळजनक असा दावाही केलाय। या संपूर्ण प्रकरणामध्ये भाजपचा कोणताही मोठा नेता किंवा मंत्र्यांचा खराची थेट संबंध नसल्यामुळे मित्रपक्षांना अडचणीत आणण्यासाठी हे प्रकरण बाहेर काढण्यात आलं असं श्याम मानव यांनी म्हटलंय। दीपक केसरकर यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे खराच्या संपर्कात आले, म्हणूनच या प्रकरणाचा जलद गतीने तपास होत असल्याचं श्याम मानव यांचं म्हणणं आहे। दरम्यान अशोक खरात हे प्रकरण फडणवीस सरकारचाच पाप असल्याचा घणाघातही त्यांनी केला। त्याचबरोबर भाजप समर्थक बाबाबुवांवरती भाजप कारवाई होऊ देत नसल्याचा आरोपही श्याम मानव यांनी केलाय। एक्सपोज झाला खरात, याचं क्रेडिट खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांना द्यायला पाहिजे। एकनाथ शिंदेंचा या खरात बाबाशी जर जवळचा संबंध नसता आणि त्यांच्या पक्षातल्या दीपक केसरकर सारख्या मंत्र्यांचा इतका जवळचा संबंध नसता तर कदाचित या बाबावर ही ऍक्शन घेतल्या गेली नसती, असं माझं एकूण जे काही मला कळतं। मी पत्रकार राहिलेलो आहे दीर्घकाळ, समाजकारण आणि राजकारण जवळून पाहतो आहे, बऱ्यापैकी आकलन आहे, हे माझं स्वतःचं आकलन आहे। जेव्हा समाजामध्ये 50 माणसं आजूबाजूला असतात आणि ते म्हणतात की हा बाबा खोटा आहे, याच्यामध्ये चमत्कार करण्याचं सामर्थ्य नाही, याच्यामध्ये कोणतीही दैवी शक्ती नाही, याला काही भूत भविष्य वर्तमान सांगता येत नाही, त्यावेळेस त्या बाबाचं मोराल खचतं आणि तो एवढा उघडपणे काम करू शकत नाही। आणि त्यामुळे हा बाबा एवढा फोफावलाच नसता आणि मोठा झालाच नसता। हे जे काही पाप आहे ते देवेंद्र फडणवीस सरकारचंच पाप आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। जे बाबा बीजेपीचे आहेत त्यांच्यावर ऍक्शन होत नाहीत, हेच लोक बाबांना घेऊन हिंडतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.